नमस्कार. आज आपण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत. मऊसूत असा हा शिरा तयार होतो आणि सत्यनारायणाच्या कथेत सांगितल्याप्रमाणे आपण सव्वा वाटीचं प्रमाण घेणार आहोत आणि त्या पद्धतीने आपण आज हा शिरा बनवणार आहोत. त्यासाठी कुठला रवा घ्यायचा, किती प्रमाणात आपण साखर, दूध आणि तूप घ्यायचं, हे सगळं या रेसिपीत बघणार आहोत. तर आता चला आपण रेसिपी बघूया आणि तुम्ही ह्या पद्धतीने शिरा करून बघा, खूप छान बनतो. शिरा बनवण्यासाठी आपण बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जाडही रवा घेऊ शकतात, पण बारीक रव्याचा शिरा छान मऊसूत बनतो. तर इथं आपण बारीक रवा वापरणार आहोत. साजूक तूप घेतलेलं आहे आणि साखर घेणार आहोत. तर तुमच्याकडे जर मेजरिंग सेट असेल तर त्याप्रमाणे तुम्ही सव्वा वाटी असं प्रमाण मोजून घेऊ शकतात, किंवा असा मेजरिंग सेट नसेल तर तुम्ही साधी जी आपली घरातली वाटी असते ती वाटीचं प्रमाण सेट करू शकतात. त्यामध्ये आपण आता 1 वाटी रवा आणि छोटी जी वाटी आहे त्याला पाव वाटी रवा असं समजून सव्वा वाटीचं प्रमाण सेट करणार आहोत. तर आता आपण मोजून इथं चमच्याने ह्या वाटीमध्ये रवा मोजून घेणार आहोत. तर 4 चमचे रवा ह्या वाटीमध्ये बसतो. पाहू शकता, बरोबर 4 चमचे रवा ह्या वाटीत आहोत. तर 1 वाटी आपला रवा हात झालेला आहे आणि जी आपण छोटी वाटी घेतली आहे त्यामध्ये आपण 1 मोठा चमचा रवा टाकून घ्या. अशा पद्धतीने आपण सव्वा वाटी रवा मोजून घेतलेला आहे. इथे तुम्ही सव्वा किलो, सव्वा पाव हे सुद्धा मोजून प्रमाण घेऊ शकता. त्याच पद्धतीने आपण आता साखर मोजून घेतलेली आहे. सव्वा वाटी साखर घेतली आहे आणि साजूक तूप घेतलेलं आहे. ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. घट्टच तूप घेतलं तर त्याचं प्रमाण वाढतं, म्हणून आपण तूप गरम करून घेतलेलं आहे. आणि त्याच वाटीने आपण आता दूधही मोजून घेणार आहोत. जेवढा आपला रवा असतो त्याच्या दुप्पट आपल्याला दूध लागतं. इथं आपला सव्वा वाटी रवा आहे, तर 2.5 वाटी आपल्याला दूध लागणार आहे. तर 2.5 वाटी दूध आपण असं मोजून घेतलेलं आहे. हे सगळं प्रमाणात जर तुम्ही मोजून घेतलं तर तुमचा शिरा कधीच बिघडणार नाही, अगदी छान मऊसूत होईल. तर तुम्ही असं सर्व मोजून शिरा बनवण्यासाठी जाडबुडाची कढई घ्या किंवा पातेलं घ्या, जेणेकरून शिरा तुमचा खाली लागणार नाही. त्यात आपण आता 1 वाटीच्या प्रमाणात शिरा बनवत आहोत. तर 1 वाटी आपण तूप टाकून घेतलेलं आहे. साजूक तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपण आता 1 वाटी रवा घालणार आहोत. कारण सव्वा वाटीचा जर आपण रवा घेतला तर खूप शिरा बनेल, म्हणून मी तुम्हाला प्रमाण काढून दाखवलं आणि आता 1 वाटीच्या प्रमाणाचा शिरा तुम्हाला बनवून दाखवते. तर 1 वाटी तूप घेतलं आहे, 1 वाटीच आपण आता त्यामध्ये रवा घातलेला आहे आणि गॅस बिलकुल मंद ठेवायचा आहे. मंद आचेवर तुम्हाला कंटिन्यूअस हलवायचं आहे. अगदी बिलकुल तुम्हाला मध्ये सोडायचं नाही आहे. भाजताना सारखं परतवत राहायचं आहे. तर हळूहळू तुमचं जसं जसं भाजत जाईल तसं तसं तो रवा जो आहे तो हलका व्हायला लागतो आणि साईडने तूप सुटायला लागतं, असं जाळी बनते. अशा पद्धतीने तुम्हाला कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान आता अशी जाळीदार तुम्हाला दिसत आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे आणि रव्याचा रंग बदलला नाही पाहिजे. अगदी हळूहळू असं तुम्ही छान भाजत राहा, तर रवाही छान भाजला जातो. इथं आता आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घालून घ्या. इथे मी मनुका, काजू, बदाम आणि चारोळी घातलेली आहे. कारण आपण रवा भाजणार त्यामध्येच हे छान अगदी खरपूस भाजले जाणार आहे, त्यामुळे आपल्याला आधी भाजून किंवा आधी तळून घ्यायची गरज नाही. तर अशा पद्धतीने आपण रव्याबरोबरच त्याला छान भाजून घेणार आहोत. छान क्रिस्पी असे ते भाजले जातात, खरपूस भाजले जातात. तुम्ही पाहू शकता की कंटिन्यूअस मी त्याला परतवते आहे. खाली रवा लागला नाही पाहिजे, आणि एकदा खाली रवा लागला की तुमच्या शिऱ्याचा रंग बदलणार, म्हणून असं सतत तुम्हाला हलवत राहायचं आहे. आता हळूहळू बघू शकतात की छान आपला रवा अगदी हलका झाला आहे आणि साईडने तूपही सुटलेलं आहे. आणि जे आपण त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि मनुका घातला त्या मनुकाही छान फुलून आलेले आहेत. म्हणजे ड्रायफ्रूट्सही आपले छान भाजले गेले आहेत आणि तूपही सुटलं आहे, त्यामुळे आपला रवाही छान भाजला गेला आहे. आणि छान भाजल्या गेल्याचा सुवास अगदी घरात येतो, की आपण समजायचं की आपला रवा छान भाजला गेला आहे. साईडने बघू शकता तुम्ही छान तूप सुटलं आहे. दूधही आपलं छान गरम झाले. गरमच दूध घालायचं आहे, थंड घालायचं नाही आहे.
अशा पद्धतीने थोडं थोडं करून दूध त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. एकदम सर्व दूध घातलं तर त्याचे शेंतोडे आपल्या अंगावर उडू शकतात. त्यामुळे सांभाळून आपल्याला दूध त्यात घालायचं आहे. कारण रवा आणि दूध दोघं गरम आहेत. आपण 1 वाटी रवा घेतला होता म्हणून आपण इथं 2 वाटी दूध टाकलेलं आहे. अर्धा वाटीचे दूध आहे ते काढून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला आपला रवाही छान भाजला गेला होता आणि दूधही आपलं गरम असल्यामुळे तुम्ही पाहू शकतात की लगेचच आपला रवा फुलून आलेला आहे. तर इथे तुम्ही थंड दूध घातलं तर ते रवा फुलून येणार नाही आणि मग शिराही तुमचा असा मऊसूत होणार नाही. आता आपण दूध घालून झालेलं आहे आणि एक 2 ते 3 मिनिटाची छान वाफ घेऊन घेणार आहोत, जेणेकरून रवा छान अजून फुलून येतो. तुम्ही पाहू शकता की रवा आपला छान फुललेला आहे आणि आपण त्याला पुन्हा एकदा छान परतवून घेतलेलं आहे. आणि 1 वाटी आपण साखर घातलेली आहे. 1 वाटी तूप घातलं होतं, 1 वाटी आपण रवा घातला होता आणि 1 वाटी आपण आता यात साखर घातलेली आहे. 2 वाटी आपण दूध घातलेलं आहे. असं हे शिऱ्याचं प्रमाण आहे. सत्यनारायणच्या कथेतही सांगितले गेले की 1.25 किलो 1.25 पावचा जर तुम्हाला शिरा करायचा असेल तर 1.25 वाटी तुम्ही रवा घेतला तर 1.25 वाटीच तुम्हाला तूप घ्यायचं आहे आणि 1.25 वाटीच तुम्हाला साखर घ्यायची आहे. साखरही छान आपली विरघळलेली आहे आणि छान तूप सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती मऊसूत असा आपला शिरा तयार झालेला आहे आणि वेलची पावडर घातल्यावर त्याला आणखीनच छान सुगंध येतो. ती नरम असा आपला शिरा आणि छान भाजला गेल्यामुळे छान फुललेला पण आहे. अशा पद्धतीने आपला शिरा आता तयार झालेला आहे. त्यात आपण एक वेलची केळं घालून घेणार आहे. ह्या केळ्याची चव शिऱ्यामध्ये खूप प्रसादाच्या शिऱ्यात तर तुम्ही नक्कीच आवर्जून हे केळं घाला. हे केळं नसेल तर तुम्ही साधं केळं घाला आणि त्याला छान शिऱ्यामध्ये परतवून घ्या आणि 5 मिनटं तुम्ही त्याला त्यामध्ये झाकून ठेवा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्मॅश करूनही ते केळं टाकू शकतात. पण अशा पद्धतीने जरी टाकलं तरी त्याचा स्वाद शिऱ्याला येतो आणि शिरा खूप छान लागतो. पण आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि झाकण तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं जे केळं आहे ते छान नरम होतं आणि त्याचा स्वादही शिऱ्याला येतो. तर अशा पद्धतीने मऊसूत लुसलुशीत आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आणि रंगही शिऱ्याचा बदललेला नाही. बिलकुल आपण त्याला लाल होऊ दिला नाही आहे. असा खूप छान हा शिरा तयार होतो. तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने शिरा करून बघा. त्यावर एक तुळशीचं पान घातलं गुरुजींनी की तो आपण विष्णूला समर्पित केलेला आहे. अशा पद्धतीने आपला सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने शिरा करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.